तर आता तुम्ही बघू शकता, मी ना आता इथं वॉक करायला आली आहे. तर आता ही मांजर जी आहे ना, म्हणजे ओळखीची नाही आहे का ओळखीची आहे मला माहिती नाही आहे, पण ती इथं येते, मला अशी म्हणजे कुरवाळते आणि मग इथं बसते अशी माझ्या पायाशी. कधी कधी इथं वरती पण येऊन बसते ती. एक 2-1 वर्षाखाली ना एक मांजराचं पिल्लू जसं सोसायटीमध्ये आरूचे म्हणजे फ्रेंड आहेत ना, तर ते घेऊन आले होते माझ्याकडं. आणि त्या मांजराच्या पिल्लाला ना डोळे नव्हते, ते ब्राऊन कलरचंच होतं पिल्लू. त्याचे डोळे पण उघडले नव्हते आणि त्याच्या आईचा ॲक्सिडेंटमध्ये त्याची आई मेली होती. तर मग त्या पिल्लाला मी मोठं केलं आणि थोडंसं सोडून दिलं, कारण माझ्याकडे पण जागा नाही, तर आमच्या मुंबईत बंदिस्त घरं असतात. सोडून दिलं. तर मला कळत नाही की हे तेच मांजर आहे की ही कुठली वेगळी मांजर आहे. पण ती ना अशी इकडं येऊन बसते नेहमी, तुम्ही बघू शकता. काही नाही, एकदम म्हणजे म्हणतात ना निरागस प्रेम जे असतं ना, ते या प्राण्यांकडून काही मला डिस्टर्ब करत. आणि मला आता तुम्ही बघू शकता इथे गार्डनमध्ये भरपूर लोक आहेत. आता इथे काय समोर पण बसले होते, ती गेलेत आता निघून. इकडे बरेच असे बेंच आहेत जिकडे लोक आहेत, पण ती असं कोणाला असं करत नाही. म्हणजे म्हणतात ना असं एक लाडाला येते किंवा असं माया करते. मी तर त्या बिचारीला हिला काय खायला पण नाही दिलं, मी खरं सांगते. पण ती मला एकदम लांबून, म्हणजे कुठून येते मला माहिती नाही आहे, पण एवढ्या सगळ्या माणसांमध्ये येते ती आणि माझ्याजवळच येऊन बसते. खरंच हे जे निरागस प्रेम असतं ना, त्याची तोड नाही आहे. मनी, ए मनी, कुठून येते तू? मला कशी ओळखते तू? मी तुला उद्या खायला आणते, ठीक आहे, पण तू येते का नाही मला माहित नाही. बघा, बघा कसं करतायत बघा. हे बघा, हे बघा, तुम्ही बघू शकता. मी उद्या आणते तुला खायला, मला आयडियाच नाही आहे तू येते का नाही. ये वरती, चल ये वरती, ये वरती, बस. हे बघा, आता तुम्ही बघा कशी घासते माझ्या पूर्ण अंगाला. इथे येऊन बसेल. आता मी इथे येऊन, म्हणजे असं नाही की मी इथं कोणत्याही बेंचवरती बसू, म्हणजे बाकड्यावरती बसू द्यात जाऊन, ती बरोबर मला शोधत माझ्या जवळच येऊन बसते. हे असं माझ्यासोबत 3 वेळा झालं आहे ह्या मांजरात. मी तुला खायला घेऊन येते, पण तू येणार का नाही मला माहिती नाही. उद्या मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते खायला. तर हे खरं प्रेम आहे. तर सुद्धा बघा माझ्या जवळ येऊन बसली आहे, झोप काढली आहे. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं की मी अनोळखी आहे तुझ्यासाठी. की तीच मांजर आहे ज्या पिल्लाचा मी जीव वाचवला होता, ते तेच पिल्लो आहे का मला आयडिया नाही आहे. पण हे मला कळत नाही, एवढ्या सगळ्या लोकांमध्ये येऊन माझ्या जवळ बसतं. आता समोरसुद्धा आजी बसलेत, आता ते तिथं नाही जाणार, इथंच येऊन बसणार. मी इथं कोणत्याही बेंचवरती बसू द्या, बरोबर माझ्याजवळच येऊन बसते. आता हे बघा, हे इथं येऊन बसलं आहे. आता समोर आजी आहेत, आधी पण बसल्या होत्या इथे 2 आज्या गेल्या निघून, तर ती तिकडे नाही गेली. आणि ते इथंच इतकं विश्वासाने हे इथं येऊन बसतं. त्याला काही असं नाही की हे त्याला मारू किंवा हे असं 3-4 वेळा झालेला माझ्यासोबत. म्हटलं आज ह्याचा व्हिडिओज बनवावा आपण. आता मी गेले निघून की मग पटकन उठून जाईल आणि ती जाईल तिच्या वाटेने. तर हे खरं प्रेम आहे. माझी काही ओळख नाही आहे त्याच्याबरोबर, का मला समजत नाही की जे मी पिल्लू लहानपणी पाळलं होतं, म्हणजे एक छोटंसं असं ज्याचा जीव वाचवलं होता, त्याला मी सोडलं नंतर. छोटंच असताना सोडलं होतं त्याला पण, तर ते ब्राऊन कलरचंच होतं. तर हे तेच आहे का हे दुसरं आहे, हे अनोळखी आहे. पण हे मी इथं आले की हे मांजर माझ्या जवळ येऊन बसतं. म्हणतात ना असं की प्राणी झाडं आपलं प्रेम कधी नाही विसरत. म्हणजे यांच्याकडून शिकावं की निस्वार्थ प्रेम, काही नाही. म्हणजे याला काही अपेक्षाही नाही की मी याला काहीतरी खायला द्यावं किंवा मला काहीतरी द्यावं. खरं सांगायचं तर मी याला काही दिलंही नाही आहे. मी सकाळी येते वॉक करायला, पण ह्याला म्हणतात हे खरं प्रेम आहे. आणि माणसं कशी असतात, ज्या माणसांवरती आपण जीव तोडून प्रेम करतो, त्याच्यासाठी सर्वस्व आपण देतो. ती म्हणतात तुम्ही काय केलं आमच्यासाठी.
तर हा फरक आहे माणसात आणि जनावरात. तर येऊन बसते ही मनी चल आता मी जाते घरी. मन्या झोपली आता. आणि म्हणजे किती विश्वास आहे बघा ना तिला. आता चांगली घोरती येते आता, झोपली अशी शांत. तिला माहिती की, पण तिला असं भीती नाही आहे की ही बाई आपल्याला मारेल किंवा आपल्याला काहीतरी हानी होईल. ह्याला म्हणतात विश्वास. प्राणी, पक्षी, झाडं असंच येत नाहीत आपल्याजवळ. त्यासाठी तुमचं मन आणि हृदय खूप स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे. मला माहिती नाही माझा पांडुरंग कुठे आहे, पण मला माझा देव ह्याच्यातच यांच्यातच दिसतो. त्यामुळे मला माणसं कमी आवडतात माझ्या लाईफमध्ये. आता इकडच्या साईडला ना चिमण्या पण खूप येतात सकाळी. त्यातल्या बऱ्याच चिमण्या माझ्या ओळखीच्या पण झालेल्या आहेत आता. तर त्यांच्यावरती पण मी एक व्हिडिओ करेन तुम्हाला परत कधीतरी. पण म्हटलं आज हे मांजरांवरती करावा एक व्हिडिओ. बाय बाय. राधे राधे.